हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली ब्लॉग वाली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते। तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आणि आज गुरुवार आहे। मी उठून आंघोळ वगैरे गेलेली आहे। मी आता जस्ट थोडेसे पोहे पण घातलेले आहेत आणि आता मी जाणार आहे ऑफिसला। आणि आमचा लकी इथे असा शांत बसलेला आहे कारण की आज तर त्याला खाली जाता आलेलं नाही आहे। काल तो गेला होता असाच, माहिती नाही कोणासोबत गेला, कसा गेला पण गेला होता। आज पप्पांनी आधी दरवाजा बंद केला तर हा इथे एकदम शांतपणे बसलेला आहे। आणि काल माझं खूपच डोकं दुखत होतं, असं एवढंच दुखत होता का हा पार्ट, म्हणून मी काल खूप लवकर झोपून गेले होते। आणि म्हटलं जाऊ दे, आता मला बिग बॉस बघायचं होतं पण म्हटलं आता डोकं दुखतं, आता आपण मोबाईल बघूच नाही शकत, त्याच्यामुळे मग मी फोन ठेवून दिला। काय माहिती कसं असं दुखत नाही माझं खरं डोकं लवकर, पण जेव्हा दुखतं ना तेव्हा असं खूप भयानक दुखतं। तर आता आपण जाऊयात ऑफिसला आणि नंतर आल्यानंतर पण आपल्याला मीटिंग्स वगैरे असतील। मध्ये इन बिटवीन मला खरंच शूट करायला जमत नाही, त्याच्यामुळे आपण नंतर आल्यानंतर आपण बोलूयात, तेव्हाच मी शूट करेन। म्हणजे जिमला वगैरे जाताना मी तुम्हाला तेव्हा थोडंसं सांगेन की काय काय होतं आहे आजच्या दिवसामध्ये। आमच्या घरात तर डेकोरेशन जे मंडप वगैरे बांधलेला आहे तो सगळा तसाच्या तसा आहे बघा। आता हे माझे भाऊ लोकं काढतील तर ठीक आहे, नाही तर तसं पण ते काढणार नाहीत, ते माझ्या भरोशावरच राहतील। ही येईल तेव्हा काढेल, म्हणजे लावताना पण मीच, काढायचं असेल तेव्हा पण मीच। तर बघू रात्रीपर्यंत काय करतायत का नाही करतायत, वाटत तर नाही काय करतील पण ठीक आहे। तर चला आता आपण जाऊयात ऑफिसला, कारण की रिक्षा पण भेटत नाही, थोडं चालावं पण लागतं। चला। हाय गाईज, आय एम रिअली सॉरी की मी सकाळी ब्लॉग केल्यानंतर मला खरंच टाईम नाही भेटला। आता मी तुम्हाला सांगते दिवसभरात काय काय झालं ते। आणि आता नेक्स्ट डे सुरू झालं आहे बरं का, 12 साडेबारा होऊन गेलेत। आता मी तुम्हाला सांगते, ऑफिसला गेले, ऑफिसवरून आल्याच्यानंतर परत मीटिंग्स होत्या, थोडंसं काम होतं, काम केलं। त्याच्यानंतर माझ्या मॅनेजरने मला फोन केला, जो मुंबईला असतो, ठीक आहे, म्हणजे हा माझा त्यालाच मॅनेजर मानते मी। आणि ज्यासोबत माझं वाचतं तो आधी माझा टेक लीड होता, तो आता करंटली प्रोजेक्टमध्ये थोडेसे चेंजेस झाल्यामुळे तो मॅनेजर पोझिशनला आहे, पण मी त्याला अजिबात मानत नाही। तर मी माझ्या मॅनेजरशी कधीच एवढा वेळ बोलले नाही, आमचा कधीच कॉल 5-10 मॅक्झिमम 20 मिनटापेक्षा जास्त चाललेला नाही आहे। आज मी त्याच्याशी लिटरली 53 मिनटं बोललेली आहे। 6 ते अराउंड 7पर्यंत आम्ही बोलत होतो। आणि मग मला जिमला जायला पण उशीर झाला। मग त्याला मी सगळं सांगत होते की सर असं असं आहे, तसं आहे, हे चालू आहे, ते चालू आहे, असं असं होतं आहे किंवा तो। आणि खूप सपोर्टिव्ह आहे, म्हणजे ना मी पुण्याला होते तेव्हा पण खूप सपोर्ट केला मला। इथे मुंबईला आणण्यामध्ये पण त्याचा खूप मोलाचा वाटा आहे, त्याच्यामुळे मी त्याला फार रिस्पेक्ट देते। त्याच्याशीच 1 तास बोलले, त्याच्यानंतर मी फ्रेश झाले, काही ॲपल खाल्लं, जिमला गेले। जिमला आज मला जायची इच्छा नव्हती आणि मी ऑलरेडी दांडी मारणार होते, पण मी विचार केला की परवाच गणपती विसर्जनामुळे माझी दांडी झालेली आहे, म्हणून आज नको मारायला, म्हणून मी गेले। मग मी गेले जिमला आणि लेग्स मारायचे होते, अजिबात इच्छा नव्हती तरी पण मग स्क्वॉट्स, मग लेग प्रेस वगैरे वगैरे। तरी मला आज सरांनी खूप सपोर्ट दिला लेग प्रेसमध्ये। युजली मी 20-30 मारते, त्यांनी आज मला 50-50 मारायला लावलेत की बाबा जाईल म्हणून, त्यांनी सपोर्ट दिला, त्याच्यामुळे ठीक आहे गेलं। पण मग ते केलं। 9:30 वाजता मी घरी आले, नंतर मला एका फ्रेंडने फोन केला की इथे गणपती बघायला ती आली होती, मग तिला भेटायला गेले। तिथून येताच मला 10:30 वगैरे झाले आणि माझ्या घरात कोणीच नव्हतं, आमचा लकी तेव्हा फिरायला पण नव्हता गेला। मग मी आले तेव्हा लकीला असं झालं की अरे यार कोणीतरी आलं घरात आता। मग तो लगेच खुश पण झाला, पप्पा पण आले, मग पप्पा त्याला खाली फिरायला घेऊन गेले कारण की तो फिरायला गेला नव्हता आज। मग फिरून वगैरे लकी आला, मी जेवण केलं आणि आधी फ्रेश झाले। फ्रेश झाल्यानंतर मग जेवण केलं, मग मी दूध पिलं। आणि माझ्या पप्पांनी ना काल मलाई, म्हणजे आम्ही मलाई बोलतो त्याला, खरवस पण तुम्ही बोलू शकता, तर ते आणलं होतं। आणि जे मला फार आवडतं, म्हणजे मला लहानपणापासूनच फार आवडतं, मी तर सांगितलं ना सगळं दूध दही तूपपासून बनलेल्या सगळ्या गोष्टी मला आवडतात, काहीही तुम्ही आणून द्या। मग
ते मी खाल्लं. मग आमच्या लकीने पण खाल्लं, लकी पण तिथेच होता. आणि आम्ही काहीही खाऊ म्हणजे XYZ व्हॉटेवर, आमच्या लकीला ते सगळं आवडतं. सगळं म्हणजे सगळं आवडतं. तिखट, गोड, कडू, आंबट, काही पण पाहिजे त्याला की तुम्ही घरात माझ्या बनवलेलं पाहिजे. म्हणजे तो दुसऱ्यांचं जर तुम्ही त्याला काही द्याल ना तर तो नाही खाणार. पण जे आपल्या घरात बनलेलं आहे, त्याने बघितलेलं आहे, तर त्याने आधी त्याचा वास वगैरे घेतला असेल ना तर तो असंच बिलीव्ह करतो की अरे ही गोष्ट चांगली आहे किंवा ही गोष्ट आपण खाऊ शकतो, तरच तो खाणार. मग आणि आता ऑलरेडी जसं मी तुम्हाला सांगितलं की 12:30 होऊन गेलेत. आता आम्ही झोपायच्या तयारीत आहोत. पण मग परत कीच ब्लॉग शूट करायचा आहे. आळशीपणा करून चालणार नाही, असंच झोपून चालणार नाही. म्हणून मी झोपलेली असताना उठले, कॅमेरा ऑन केला आणि तुमच्याशी बडबड करते. आणि मी तुम्हाला दाखवते एक गोष्ट, एक अशी क्यूटची गोष्ट जी आता क्यूट आणि छोटी राहिलेली नाही आहे. आणि दाखवली असती मी तुम्हाला, पण आता काय करू, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत तिथे, आम्हाला ती गोष्ट दाखवू देत नाही आहेत. ठीक आहे, जाऊ द्या. तर आता मी कम्प्लिटली आता झोपणार आहे. आणि आमचं शोनूड, आमचे लकुड इथे झोपायला आलेले, हे बघू शकता तुम्ही. लकी तुम्हाला गुड नाईट बोलेल. आता जो इथे मध्ये डिस्टर्बन्स येतोय तो तुम्ही हाईड करू शकता किंवा इग्नोर करू शकता. पण आता काय करू शकतो आपण, काहीच नाही करू शकत आहे. त्याच्यामुळे चला मी पण हा ब्लॉग इथेच एंड करते. व्लॉग्स छोटे होत आहेत आय नो, पण लवकरच मोठे व्लॉग्स येतील. मी नक्की ट्राय करेन. आता मी काय करू, जॉब सोडून घरी बसू का, कंटेंट क्रिएशन चालू करू का, करावं लागतं भाई. तिथे उधर ही टाइम चला जाता है, नहीं मिलता है टाइम. पण ठीक आहे, आपलं मेन टार्गेट हेच असणार आहे की दिवसभरात काय झालं ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं. 2, कन्सिस्टन्सी मेंटेन करणं, रोज ब्लॉग टाकणं. ठीक आहे, आपण हे फॉलो करूयात. बाकी रिझल्ट्स काय असतील ते मलाही नाही माहिती, तुम्हालाही माहिती नाही आहे, पण हे आपण करूयात. तर जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करा. उद्या आपण परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.